हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज पुन्हा आपण एक नवीन ट्रिक घेऊन आलेलो आहे. तर पहा, भरपूर मुलांना काय प्रॉब्लेम जाते की ॲटम काय, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, मग त्याचा शोध कोणी लावला आणि अशा भरपूर गोष्टी ज्या की तुम्हाला 8, 9, 10 मध्ये पण कमी पडणार आहे, 11, 12लाही कमी पडणार आहे. GK GS जे आपलं रेल्वेचं आहे तिथे पण यावर क्वेश्चन्स येतात. तुम्ही MPSC UPSC सगळीकडे याचे क्वेश्चन येत राहते. ठीक आहे. तर पाय भाऊ, आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे शिकायचं आहे. पण त्याच्या आधी हे कुठं राहते, ॲटम मध्ये राहते. आता एक सायंटिस्ट होता, त्याचं नाव होतं डाल्टन. काय नाव होतं भाऊ त्याचं? डाल्टन. ठीक आहे. हा काय म्हणे की जो ॲटम आहे तो काय आहे, सर्वात छोटा पार्टिकल आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यापेक्षा छोटं काहीच राहू शकत नाही. म्हणजे आपण याला ब्रेक करू शकत नाही, याच्या अंदर काहीच नाही आहे. सर्वात छोटा तोच आहे. पण डाल्टन नंतर काही शोध लागले आणि त्या शोधामध्ये माहीत पडलं की आपल्याजवळ जो ॲटम असतो त्या ॲटममध्ये इलेक्ट्रॉनही असते, प्रोटॉनही असते, न्यूट्रॉनही असते. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आहे आणि न्यूट्रॉन आहे आणि त्याच्या भोवती काय फिरते, इलेक्ट्रॉन फिरते. तर मग आता ते इलेक्ट्रॉन कसे आले, प्रोटॉन कसे, न्यूट्रॉन कसे, आणि त्याच्यानंतर त्याचा शोध कोणी लावला हे महत्त्वाचं आहे. तर पाय काय आहे आपल्याकडे की आता आपला असा असतो, एक समजा तुम्ही ॲटम पकडा, त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे आपला आणि न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन असते पॉझिटिव्ह चार्जचे, म्हणजे ते पॉझिटिव्ह त्याच्यावर चार्ज असतो, आणि न्यूट्रॉन असते न्यूट्रल, म्हणजे त्याच्यावर कोणता चार्ज राहत नाही, आणि त्याच्या भोवती काय फिरते, इलेक्ट्रॉन. मग पाय भाऊ काय होते, आता इलेक्ट्रॉन फिरते काऊन, मजा वाटते का त्यांना? नाही. आपला जो प्रोटॉन आहे तो पॉझिटिव्ह चार्जचा आहे, तो अट्रॅक्ट कोणाला करण, इलेक्ट्रॉनला. ठीक आहे. तर भाऊ आता हा जो इलेक्ट्रॉन आहे तो निगेटिव्ह चार्ज आहे, तो अट्रॅक्ट कोणाला करण, प्रोटॉनला. तर त्याच्यामुळे काय होते, यांच्यामधलं अट्रॅक्शन जे राहते, हा याला उडायला पाहते आणि तो त्याला उडायला पाहते. त्याच्यामुळे काय होते, प्रोटॉन तर राहते सेंटरमध्ये जागेवर आणि इलेक्ट्रॉन राहते इकडे. ते एकामेकाला ओढण्याच्या याच्यामध्ये ते गोल गोल घुमायला लागते. हा गरगर 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 गरगर, हा गरगर 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 गरगर, हा इलेक्ट्रॉन गरगर गरगर फिरायला लागते आणि त्याच्यामुळे आपल्याला इलेक्ट्रॉन्स फिरताना दिसते न्यूक्लियसच्या भोवती. ठीक आहे. तर यांच्यामधल्या अट्रॅक्शनमुळे. ठीक आहे भाऊ. तर मग पाय का आता हा जो इलेक्ट्रॉन आहे, प्रोटॉन आहे आणि न्यूट्रॉन आहे, याचा शोध लावला कोण? ठीक आहे. तर हा जो आपला इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर काय भाऊ, इलेक्ट्रॉनचा शोध लावला होता एक सायंटिस्ट होता, त्याचं नाव होतं जे थॉम्सन. नाव काय होतं भाऊ त्याचं? जे थॉम्सन. तर बब्या पाय, आता प्रोटॉनचा शोध कोणा लावला होता, आपला रुदरफोर्डनं, अर्नेस्ट रुदरफोर्ड. ठीक आहे. तर त्याचं नाव जरी लक्षात ठेवलं तरी पण चालते. ठीक आहे. ठीक आहे भाऊ. आणि न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला होता, जेम्स चॅडविकनं. ठीक आहे. जेम्स चॅडविक. ठीक आहे बंड्या. तर भाऊ पाय आता का आपल्याला नेहमी हे प्रश्न विचारले जाते, इलेक्ट्रॉनचा शोध कोण लावला, प्रोटॉनचा कोण लावला, न्यूट्रॉनचा कोण लावला, जोड्या लावा, मग त्यांचं वजन किती आहे, काय किती आहे, सगळं आपल्याला विचारते. ठीक आहे. आता MPSC मध्ये असे पॉईंट्स येऊन राहिलेले आहे का त्याच्यामध्ये तर आपल्याला वजन सुद्धा विचारलं जाते. ठीक आहे भाऊ. मॉलिक्युलर मास काय आहे ते विचारलं जाते. तर तिथं या सगळ्यांचा वापर होते. ठीक आहे. तर पहा, आता पहिलं तर आपल्याला शिकायचं आहे का याचा शोध कोण लावला आणि त्याची जबरदस्त ट्रिक. ठीक आहे भाऊ. तर पाय आता काय असते, ट्रिक शिकायच्या वेळेस आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची का आपण त्याच्यामध्ये, त्या ट्रिकमध्ये आपला सायंटिस्ट पण आला पाहिजे आणि त्याचा शोध पण आला पाहिजे, आणि एकाच ट्रिकमध्ये. ठीक आहे. तर पाय काय असते, काय एक राहते गाव, त्या गावात मग डान्सचा प्रोग्राम अरेंज करते. तर डान्सचा प्रोग्राम अरेंज करते, तर जसं आता गौतमी पाटीलचा क्रेज आहे तसंच त्यावेळी एक नाचणारी होती, तिचं नाव होतं पारू. तर त्या पारूचा होता क्रेज.
तर एक हौशी माणूस, तर त्या हौशी माणसाला पाहत होता डान्स, पण अचानक अर्जंट काम आलं आणि त्याला जायचं होतं बाहेर. 2-3 दिवसासाठी त्याला जा लागलं. आणि त्याच वेळेत काय झालं, त्या गावात कार्यक्रम निपटला. मस्त गावकऱ्यांनी मजा केली, असं नाच तसं नाच, इकडून नाच तिकडून नाच. तर काय झालं मग, आता तो आला, तो मग सारेल विचारे कसा झाला कार्यक्रम, कुठं होतं स्टेज, कसं होतं, नाही का भाऊ. तर मग काय झालं का, बाकीचे म्हणते, मग बाकीचे अजून चिडवते, हा पारू अशी नाचली, ह्या तशी नाचली, ह्या असं केलं आणि तसं केलं. तर मग म्हणे कुठं नाचली, तर तो स्टेज होता त्या स्टेजच्या मधात नाचली. ठीक आहे. तर काय म्हणते का त्या स्टेजवर नेलं तिथं, काय म्हणते का इथं पारू नाचली. काय म्हटलं त्यानं, इथं पारू नाचली. हो, काय म्हणते का इथं पारू नाचली. तर इथं लक्षात ठेवा आता का ह्या ई वरून काय लक्षात ठेवायचा, आपला इलेक्ट्रॉन. ई वरून काय लक्षात ठेवायचं बाबू, इलेक्ट्रॉन. आणि या थ वरून लक्षात ठेवायचा थॉम्सन. या थ वरून काय लक्षात ठेवायचा, थॉम्सन. पाय इलेक्ट्रॉनचा शोध कोण लावला, जे थॉम्सन न लावला. नंतर पाय पारूचा पी वरून प्रोटॉन. प्रोटॉनचा शोध कोण लावला, रुदरफोर्ड न लावला, आहे का नाही. आणि पाय इकडं न्यूट्रॉन, नावरून न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला, या च वरून चॅडविक न लावला. खतरनाक ट्रिक आहे. एका वाक्यात 3ही पाठ. इथं पारू नाचली, कशी नाचली, का नाचली, जाऊ दे. पाटलांचा बैलगाडा गाणं लावलं ना, वाजवला दणका. ठीक आहे भाऊ. तर पाय इथं वरून ई वरून इलेक्ट्रॉन, थ वरून थॉम्सन. इलेक्ट्रॉनचा शोध लावला थॉम्सन न. पारू वरून पारूचा पा वरून प्रोटॉन, रू वरून रुदरफोर्ड. ठीक आहे. प्रोटॉनचा शोध लावला रुदरफोर्ड न. नावरून न्यूट्रॉन, च वरून चॅडविक. न्यूट्रॉनचा शोध लावला चॅडविक. ठीक आहे भाऊ. म्हणजे काय, आपल्याला फक्त एवढं वाक्य लक्षात ठेवायचं आहे. एवढं वाक्य लक्षात ठेवलं का ते इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉनचे आपले सायंटिस्ट पाठ झाले. ठीक आहे. मग आला वजनाची गोष्ट. काय याचं वजन कसं काय होते, तर काय भाऊ, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं जे वजन आहे, न्यूट्रॉनवर कोणता चार्ज राहत नाही. प्रोटॉन पॉझिटिव्ह राहतो, न्यूट्रॉन कोणताच चार्ज राहत नाही. ठीक आहे. प्लस नाही मायनस नाही. या दोघांचंही वजन आपण पकडत असतो 1.67 × 10⁻⁻27 kg. किती पकडत असतो भाऊ, 1.67 × 10⁻⁻27 kg मध्ये. आणि मग इलेक्ट्रॉनचं किती पकडते सर, इलेक्ट्रॉनचं पकडलं जाते 9.11 × 10⁻31 kg. ठीक आहे. तर हे वजन खूप कमी आहे, -31 मध्ये आहे. खूप कमी वजन आहे. म्हणून जर आपण इलेक्ट्रॉन, आपला जो मॉलिक्युलर मास काढायचं असते, त्यावेळी आपण इलेक्ट्रॉनचं वजन मोजत नाही. कारण का, हे ऑलमोस्ट 0 आहे असं कन्सिडर केलं जाते. म्हणून कधीही मॉलिक्युलचं वजन मोजायचं असलं तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन याचं वजन मोजलं जाते आणि त्याच्यावरूनच आपला मॉलिक्युलर मास निघत असतो. ठीक आहे भाऊ. तर भाऊ अशा पद्धतीनं काय होतं, आपलं ॲटमचं गणित आपण मांडलं. ठीक आहे. तर इलेक्ट्रॉन पाहिला, प्रोटॉन पाहिला, न्यूट्रॉन पाहिला, त्याची ट्रिक पाहिली. इथं पारू नाचली. ठीक आहे बघू, इथं पारू नाचली आणि नंतर यांचं वजनही आपण करून टाकलं. ठीक आहे बघा. तर भाऊ पाय अशा पद्धतीनं आपल्याला आजचा टॉपिक आपण कंप्लीट केला. ठीक आहे भाऊ. तर अशा पद्धतीचा अजून कंटेंट पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि 100% सबस्क्राईब करा. ओके. चल बघ्या, येतो मग. ठीक आहे.